मी विजय इंद्रित माने, मी पवन कुमार जाधव भाषण कलेच्या केंद्रामध्ये आपण तुमचं सर्वांचं स्वागत. तुम्ही पहिला काय अनुभव सांगा, तुम्ही दुसऱ्याचा क्लास केला हे तर झालं, पण मी सरांच्या सानिध्यामध्ये कमीत कमी 3 वर्ष झालं नाही, 3 वर्ष आणि त्यांचा ऑनलाईन एकही क्लास सोडले मी आतापर्यंत. ते मला कुठल्याही प्रोग्राम जॉईन करतात, त्यांचा कुठेही जर ऑनलाईन क्लास कधीही घ्यायचं झालं तर ते मला जॉईन करतात आणि प्रत्येक वेळेस मला फोन करून सांगतात की आपण ऑनलाईन क्लास आहे, तुम्ही लिंक बघा. तुम्ही कामात असले म्हणजे तसं विसरून जाईल, पण ते मला सांगतात, मेसेज पण करतात सर. त्याने मला पहिल्यांदा मी त्यांच्याकडे म्हणजे मला उत्सुकता म्हणजे मी इलेक्शन झाल्यावर मी निवडून आल्यानंतर मला म्हणजे सभागृहामध्ये उभारून म्हणजे बोलावं लागतंय, लोक आले तर काय प्रश्न विचारतात सांगावं लागतं, म्हणजे धाडस सांगायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात म्हणजे आपण कुठल्याही मला भाषण ऐकायची पहिले सवय जास्त आहे. मग मी भाषण ऐकायचं मला रोज मी कुणाचं भाषण लावून ऐकत बसायचं. सरांचा एक दिवशी ग्रुपवर पडला आणि असं असलं आणि त्यांनी भाषण केलं ते चांगलं सुद्धा. मी थोडं ऐकलं, त्याला फोन केला, मग मी मेसेज केला, मी फेसबुकवर त्यांनी सांगितलं हे केलं. त्यांनी म्हणली ह्या दिवशी मी ऑनलाईन क्लास घेणार आहे, मी तुम्ही जॉईन करा बघा. ठीक आहे सर, होतो म्हणून मी त्यांनी सांगितले. एक दिवस मी म्हणलो सर मी आज काय झालं, त्यांनी माझ्यासाठी तारीख पण चेंज केली त्या ऑनलाईन क्लासला. 1-2 दिवस तारीख पण चेंज केली माझ्यासाठी त्यांनी. सर मला शिकायचंच आहे, पण मी असं नाही, तारीख चेंज करतो म्हणजे. तारीख चेंज केल्याने मी त्यांचे कमीत कमी 10 क्लास तर केला असेल मी ऑनलाईन. जसं जसं मला वाटायचं म्हटलं, मी जेव्हा सरांचा पहिला क्लास केला तेव्हा आमच्या इथं एक म्हणजे पोटनिवडणूक होती, आमच्या ग्रामपंचायतीची एक पोटनिवडणूक होती आणि माझा मित्र उभा राहता इलेक्शनला बघतो. त्यासाठी असं कॉर्नर बैठक असताना मग आता कोणीही बोलले तर मी सरांना मला थोडं शिकलेलं मला वाटायचं मी जर बोलत तर मी यांच्यापेक्षा बोल. मग मी बोलायला मी बोलल्यानंतर लोक अरे मी तू कुठे शिकलास म्हणजे असं बोलण्यासाठी. मी क्लास लावतो तुम्हाला असं ऑनलाईन क्लास लावता आणि त्याच्यामध्ये मी थोडक्यात बोलतो. असं बोलत ती माझा पण व्हिडिओ केले, माझ्याकडे व्हिडिओ मी नंतर तुम्हाला टाकतो जाते त्या पोराला. मी चांगलं बोलायला तर एक 100-200 लोक होते तिथे. ते म्हणजे जसं राजकारणी लोक आश्वासन देतात मी तसं आश्वासन दिलं त्याला देतं. तिथे मी चांगलं वाटत त्याला असं बोलल्यानंतर मी सरांना सांगितलं सर मला लय वेळेस मला म्हणले आपण एक क्लास कार्यशाळा बनवणार 3 दिवसाची. सर असं ते माझ्यासाठी आता मी मागायला याच्यात मी त्यांनी 25 टाकला की नव्हती कार्यशाळा. त्याला म्हणलं मी येणार आहे, याच्या अगोदर मी 1 दिवसासाठी राजेश्वरी पाटील त्यांनी कार्यशाळा घेतली, मी त्या पण शाळा आलतो पुण्याला 1 दिवस. असंच माझं कामानिमित्त आल्यानंतर मी 1 दिवस जॉईन केलं, मी बघितला. आणि पुन्हा मी एक नाशिकला पण एक शहाजी कोलत्र त्यांनी पण मी त्यांच्या संगे त्यांच्या मी ऑनलाईन क्लास भेटला. त्याच्यापेक्षा मला जाधव सरांचं सर्वात भारी आवडलं मी शिकवणं. असं नाही की आपल्याला ते कळते, त्यांनी 1-2 दिवस जर रिव्हिजन आपल्या समोर केलं तर आपल्याला 100% त्याने बोलायचं काय बोलायचं आपल्याला. असे मी जाधव सर पण मग त्यांना मी माझा 25 तारीख पण मी मला आमच्या क्लास असे लग्न आहे आणि सरांच्या मला क्लासला यायचे. ते म्हणजे मी ते 15-16-17 तारीख ठेवतो, येऊ शकता का तुम्ही. म्हणलं सर आता काही जर झालं आणि समजा मी बी जर आलो तर तुमची फीस मदत देतो म्हणून तुम्हाला काय काय असं माझ्या क्लास बदलला नाही म्हणजे तुम्ही आलं तरच क्लास घेणार मला. मी सांगितलं की ठीक आहे. मग असं मी आमच्या मुलीवाला सुट्ट्या म्हणजे आपण आमच्या बादशाह ते सोडा मी आपण 15 तारखेला मिळून सोडतो मला. मी माझं पण काम आहे 2-3 दिवस. मी माझी पूर्ण फॅमिली बहिणी ताईकडे सोडले असं ते. तर ते मला 3 दिवस लगट म्हणजे रोज संध्याकाळी फोन करतात, सकाळी फोन करतात. म्हणजे आम्ही आलो म्हणजे इथं तुम्ही काय कुठे गेला म्हणजे असं करा. मग त्याला मी जरा कुठं संध्याकाळ टाइम एवढी चांगली सोय येतं म्हणजे अशी एवढी राहायला खायला प्यायला बसा असली. ठीक आहे, हे आहेत कार्यशाळा बनवण्यासाठी आले मला. त्यासाठी मी पवन साहेबांचं मनापासून अभिनंदन करतोय की मला त्यांच्यामुळं मी स्टेजवर उभारमुळे मला धाडस आले. जर आज मी कुठेही कसल्या याच्यामध्ये वाकडं तिकडे बोलू शकतो सर्वांपेक्षा म्हणजे तिथल्या लोकांपेक्षा मी चांगलं बोलू शकतो. मला कॉन्फिडन्स एवढा. आणि इथं सर्वजण मला असं वाटतं की आपण ज्या पहिल्या दिवशी समजायचं बोलत होतो तू असं समजायचं होत होतं. पण आज 3रा दिवस आणि 3 दिवस कसे केली ही काय कळणार नाही. एवढंच की आपण जी एवढं म्हणजे जोक पण नाही एवढ्या लोकांना म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गावात एवढ्या लोकांना एकत्र करणं ही बी तेवढीच
महत्वाचं आहे. आणि ते फक्त जाधव सर करू शकते, काय याच्यामध्ये काय वाद नाही ते. म्हणून मी जाधव साहेबाला म्हणजे या क्लासला सर्वांनी आल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि पुढील आपल्या सर्वांच्या भविष्यात अशीच प्रगती होत जावं ही मी देवाला प्रार्थना करतो. आणि याच्यानंतरही आपलं कुठेतरी गेट टुगेदर गेट आजोबा आपण समजून एका जागी जमा अशी अपेक्षा करतो. आणि मी माझे 2 शब्द संबोधतो. तर असं म्हणायचं का आले हजार आणि गेले हजार, परत जाधव साहेब जर का नंबर 1 कोणी माणूस नाही शिकण्यासाठी.